नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर या गावातील बालाजी लोहकरे या आपल्या प्रसिद्ध आणि तरुण यशस्वी शेतकऱ्याच्या झेंडूच्या शेतामध्ये बसलोय. खरं तर यंदा या उन्हाळ्यामध्ये सरासरीपेक्षा टेम्परेचर त्या ठिकाणी वाढताना चित्र पाहायला मिळते. सध्या देखील एप्रिल महिन्यामध्ये या भागात 42-43 अंशाचं टेम्परेचर जात आहे आणि अशा कडक उन्हाळ्याच्या वातावरणात देखील अतिशय तजेलदार, हिरवागार, उष्ट्या बेडवर घेतलेला, कमी खर्चात घेतलेला झेंडूचा प्लॉट बालाजीचा खरं तर 2-3 दिवस झालं सोशल मीडियावरनं मला सातत्यानं खुणावत होता. आणि ज्यावेळेला तुमच्या फेसबुकवरनं या झेंडूच्या संदर्भातल्या काही अपडेट्स बघितल्या, त्यावेळेला पुन्हा एकदा असं वाटलं की पुन्हा एकदा या झेंडूच्या शेतीच्या संदर्भामध्ये आणि उन्हाळ्याच्या हंगामातली उष्ट्या बेडवरची झेंडू लागवडीची नेमकी संधी काय, ह्या संदर्भामध्ये आपण बोललो पाहिजे. खरं तर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये खरं तर हाय टेम्परेचर असल्यामुळे बरेच शेतकरी काही पिकांच्या बाबतीत अडचणी देतात. विशेषतः ही झेंडूसारख्या फुलांची शेती घ्यायला उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये शेतकरी तयार नसल्यामुळं, पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि नियोजन प्रॉपर न करता येत नसल्यामुळं लागवड कमी होते आणि पर्यायाने या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दर त्या ठिकाणी बाजारामध्ये असतात. आता देखील मला वाटतं आपण बोलतोय त्यावेळेला 100+ झेंडूचे दर असावेत, कारण तुम्ही मगाशी मला बोलताना ते सांगितलं. मग अशा काळामध्ये ज्या वेळेला पाण्याची उपलब्धता कमी असते, हाय टेम्परेचरमुळे लोक इतर पिकांकडे वळत नाहीत, फुलांच्या शेतीला टेम्परेचरची अडचण येते. अशा काळात जर योग्य व्हरायटीची निवड करून जर या उन्हाळ्यामध्ये चांगल्या नियोजनातून झेंडूची लागवड केली तर निश्चितपणाने शेतकऱ्याला कसा चांगला पैसा मिळू शकतो, या अंगाने खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. ज्या ज्या वेळेला आपण बालाजीसोबत वेगवेगळ्या संदर्भातल्या व्हिडिओमध्ये बोलतोय, त्या वेळेला शेतकऱ्यांना पैसे कसे होतील, शेतकऱ्यांना हंगाम कसा निवडावा, शेतकऱ्यांना अडचणीवर मात कशी करावी, शेतकऱ्यांना विपरीत परिस्थितीत पिकं कशी घ्यावी, शेतकऱ्यांना शेतीमध्ये स्मार्टपणा कसा वापरावा. जसं इथं आता अगोदरचं एक पीक काढून पुढे त्यांनी दुसरं पीक म्हणून उष्ट्या बेडवर हे घेतलंय आणि एकूणच या शेती क्षेत्रातली निगेटिव्हिटी कमी होऊन, नकारात्मकता कमी होऊन ही तरुण पोरं शेती क्षेत्रामध्ये यावी आणि इथून आपण चांगल्या पद्धतीचा पैसा कमवावा आणि शेतीकडे एक अर्थ करण्याच्या दृष्टिकोनातून बघावं. हा संपूर्ण गाभा खरं तर वेळोवेळी बालाजीसोबतच्या वेगवेगळ्या व्हिडिओचा असतो. बालाजी, पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं तर प्रचंड टेम्परेचर आहे, धगाट आहे. म्हणजे या वर्षीच्या टेम्परेचरला वेगळा बाज असा आहे की ऊन तर आहेच, परंतु घाम काढणारं ऊन आहे, धगाटा भरपूर आहे. तरी देखील अतिशय गरगरीत हिरवा, नुसता हिरवा नाही, गडद हिरवा अशा पद्धतीचा प्लॉट आहे. सेटिंग बघितल्या, कळ्या बघितल्या तर कमालीच्या निघल्या त्या. आता त्याची पालवण होणार आहे, म्हणजे अजून पहिला देखील तोडा व्हायचा आहे. या प्लॉटचे कदाचित तुम्हाला 2-3 व्हिडिओ वेगवेगळ्या स्टेजचे बघायला मिळू शकतात, परंतु अगदी सुरुवातीला याच्या निवेदनासंदर्भात बोलावं म्हणून हा व्हिडिओ करतोय. पहिली तर अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचरला आणि उष्ट्या बेडवर प्लॉट घेत असताना बालाईच्या डोक्यातलं नियोजन काय होतं, कशाचं गणित घालून हे उन्हाळ्यामध्ये प्लॉट केला? स्वतःपेक्षा शेतीवर आणि पिकापेक्षा मातीवर जास्त प्रेम करायचं असतं, या संस्कारात वाढलेली आपण माणसं आहे. खरं तर ही पिकं सातत्यानं आपण पिकाचं मॅनेजमेंट चांगलं करत असताना आपल्या जमिनीमध्ये असणारी जी माती आहे, त्या मातीचा जो सपोर्ट आहे तो वाढवणं किती गरजेचं आहे, हे मी स्वतः अनुभवतोय आणि आपल्या माध्यमातून ते मला शेतकरी मित्रांनाही सांगायचं आहे की ठीक आहे, वातावरण प्रतिकूल आहे, पण प्रतिकूल वातावरणामध्ये जर आपण चांगली पिकं घेऊ शकलो तरच निश्चितपणानं आपल्याला मार्केट सापडणार आहे. मार्केटचं गणितच असं आहे की ज्यावेळेस इतरांना किंवा सर्रास उत्पादनामध्ये अडचणी यायला लागतात, तर त्यावेळेस जर तुम्ही उत्पादन काढण्यामध्ये यशस्वी झाला तर नक्कीच कुठंतरी तुम्ही दराच्या गणितामध्ये तुम्ही यशस्वी होत असता. आणि मला सातत्याने तो अनुभव येत असतो की तुम्ही जेवढं मातीला जपाल तेवढं तुमच्या पिकामध्ये त्याचे रिझल्ट हे आपल्याला दिसत असतात. आत्ता सध्या असंच आहे, म्हणजे अविश्वसनीय अशा सगळ्या प्रतिक्रिया मला भेटतायत की बाबा 43-44ला सुद्धा, परवा 43 पार केलेलं टेम्परेचर असताना मी ज्यावेळेस माझ्या फेसबुकला या सगळ्या रील्स बनवून पाठवत होतो, तर अनेकांना ते खरं वाटत नव्हतं की हा सीझनचाच प्लॉट तुम्ही आत्ता दाखवताय, असं वाटावं, असं सगळ्या प्रतिक्रिया होत्या. आणि मग लक्षात आलं की आपण कुठंतरी खूप प्रतिकूल वातावरणामध्ये खूप चांगलं प्लॉट आपण आणलेलं आहे. खरं तर फार मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आलो की आपण आपली जी पिकं असतात त्याच्यावर खूप बारकाईनं काम करतो. आपण गेल्या वेळेस ज्यावेळेस आपला चौथा जो खरबूजचा प्लॉट होता त्याच्यावर जे सांगताना आपण सांगितलं की ही याच्याकडे बघण्याचा एक श्रद्धा, एक निष्ठा ठेवून आपण या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि प्रतिकूल वातावरणात सुद्धा आपली पिकं कधी आपल्याला दगा देत नाहीत. तर याचं मूळ असं आहे की आपण मातीला जपलं पाहिजे आणि मग हे बाकीचं नियोजन
सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बालाजी, खरं तर हे सगळं करत असताना उष्ट्या बेडवर झेंडूची लागवड केली आहे. आता ह्याच्या पाठीमागे 2 गोष्टी आहेत. एक तर याच प्लॉटमध्ये तुम्ही खरबुजाचं चांगलं उत्पादन घेतले, त्याचे अपडेट्स तुम्ही वेळोवेळी दिलेत आणि त्यानंतर आता झेंडूची लागवड केली आहे. तर मुळातच पहिलं किती पैसे झाले होते ह्या प्लॉटमध्ये त्या खरबुजाचे, आणि त्यानंतर मग या उष्ट्या बेडवरच्या लागवडीचा काय फायदा असतो किंवा कसं नियोजन डोक्यात असतं? खूप चांगला, म्हणजे यावर्षी खरबूजचा जो हंगाम होता हा सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप चांगला गेला. आपले तर 4ही प्लॉट जे आपण टाकलेले होते या वर्षीचे, ते 4ही प्लॉटला 30 रुपये प्लसचे दर आपल्याला मिळाले. हा जो 1 एकराचा प्लॉट आहे, त्या प्लॉटमधून आपल्याला 4 लाखाचं उत्पादन झालं. त्याच्यामध्ये आपला 1 लाख रुपयाचा उत्पादन खर्च होता आणि 3 लाख रुपयाचा नफा आपल्याला याच्यामध्ये झालेला होता. आपलं हे जे गणित असतं ते आपण दर वेळेसच काय करतो, की आपण खरबूज करत असताना त्याचं जे बेड प्रिपरेशन आहे ते करत असताना आपण 2 पिकाचं कायमच करतो आणि त्या 2 पिकामध्ये आपली एक अपेक्षा असते, की प्रत्येक पिकाला 1,00,000-1.5 लाख रुपयाचं जरी आपल्याला उत्पादन घेता आलं तरी सुद्धा उन्हाळी हंगामामध्ये ते उत्पादन आपल्याला चांगलं असतं. मग परत आपला सीझन जूनला चालू होतो आणि त्याच्यामध्ये पण आपण हे करतो, म्हणजे एकाच रानामध्ये आपल्याला हे मल्टिपल पर्याय उपलब्ध होतात म्हणून आपण खरं तर हे काम करत असतो. पण हे करत असताना फक्त उत्पादन नाही, तर माझं दुसरं पीक हे माझ्या शेतीसाठी, मातीसाठी पोषक असलं पाहिजे. म्हणजे पहिलं पीक मला उत्पादन चांगल्या पद्धतीने दिलं तर मला त्या जमिनीमध्ये सातत्यानं पिकं घेत असताना माझ्या पिकाची जी फेरपालट आहे ती त्या मातीला योग्य सुटेबल असली पाहिजे. मग ह्याच्यासाठीच मी म्हणलं, की स्वतःपेक्षा शेतीवर आणि पिकापेक्षा मातीवर जास्त प्रेम करणारे आपण माणसं आहे. कारण ते आपल्याला लॉंग टाइम आपल्याला जर शेती करायची असेल तर तशा तत्वानं जर आपण गेलो तर आपल्या मातीचा दर्जा जो आहे तो समृद्ध होईल आणि त्यातून आपल्याला कमी एफर्ट्स किंवा प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा पिकं घेता येतील. तर मला दुसरा ऑप्शन सगळ्यात सुंदर माझ्या समोर जो ऑप्शन होता तो झेंडूचा होता. म्हणजे झालं काय, की आपल्याला खरबूजचे चांगले पैसे झाले. मग त्या रानामध्ये जर आपण आता झेंडू केला तर येणारा जो सीझन आहे माझा जूनचा, तर त्याच्यासाठी मला जे जमिनीकडनं जो मिळणारा सपोर्ट आहे किंवा त्याच्यामध्ये जे बुरशीचं प्रमाण, निमॅटोडचं प्रमाण वाढू शकतं, तर ते या पिकामुळे वाढणार नाही आणि जेणेकरून माझा जूनचा सीझन, मग माझी शिमला मिरची असेल, टोमॅटो असतील, इतर माझी जी नगदी पिकं असतील त्याला ह्याचा सगळा खूप मोठा फायदा होईल. म्हणजे इकडे उत्पादन येईल, इकडचं पहिलं पिकाचं घेतलंय, दुसऱ्या पिकाचं येईल आणि परत पुन्हा मग आपल्या जे मातीवर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतील. म्हणून खरं तर बहुउद्देशीय पद्धतीनं आपण हे झेंडूची लागवड आपण इथं केली. करताना असा संभ्रम होता, की बऱ्याच जणांचं मत निगेटिव्ह होतं, की झाडं डेव्हलप होत नाहीत किंवा कळ्या मोठ्या प्रमाणावर येत नाहीत आणि यील्ड त्या पद्धतीने येत नाही. आपण काय केलं, ह्याच्यावर पण पर्याय म्हणून आपण थोडीशी संख्या डबल केली आणि आपण लक्षात ठेवलं, किंवा 1 किलोनं जरी आपण अवरेज पाडण्यामध्ये यशस्वी झालो. आता खरं तर आता खूप चांगले रिझल्ट आलेत. आता खूप प्लॉट सुटलाय आपला जबरदस्त आणि तो थांबू शकत नाही. आता वातावरण किती जरी प्रतिकूल झालं तरी त्याचा बेस तयार झालाय, फुटवा तयार झालाय, कळ्यांची खूप मोठी संख्या आहे. त्याच्यामुळे आता आपण उत्पादन चांगलंच घेऊ. परंतु सुरुवातीला असा विचार होता, की आपल्याला याच्याकडून जर कमी उत्पादन मिळालं तरी आपलं हे सगळं 12 टनापर्यंत आपल्याला हा प्लॉट गेला पाहिजे. या हिशोबाने 12,000 रुपयांचीच आपण लागवड याच्यामध्ये केलेली आहे. खरं तर त्याकडेच येणार आहे, लागवडीकडेच येणार आहे बालाजी. एकतर किती तारखेला लागवड केली, कुठल्या महिन्यात केली, हा पहिला प्रश्न आहे. एका एकरामध्ये 12,000 झाडं बसवलेत, ती कशी बसवलेत त्याकडे निवेदन दुसरं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काही ठराविक व्हरायट्या या झेंडूमधल्या अतिशय सशक्तपणे शेतकऱ्यासाठी उभा राहतात. त्यातला हा एक प्लॉट आहे. आणि मग त्या व्हरायट्यांची निवड कशा पद्धतीने अचूक झाली, ह्या 3 प्रश्नांची उत्तर मला पाहिजे. नक्कीच आपले हे जे हे आहे ते 45 दिवसापूर्वी, म्हणजे साधारण फेब्रुवारी एंडला आपण याची लागवड केलेली आहे. आज आपला त्याचा पालवण म्हणजे वटा पालवतोय आपण आणि लवकरच त्याचा आपण सुरुवात पण करतोय या प्लॉटची. तर याच्या जे लागवड करत असताना व्हरायटीचा जो विषय होता, तर खरं तर आपल्या हाताखाली ड्रीम येलो ही व्हरायटी आपण सातत्यानं 2-3 वेळा आपल्या शेतामध्ये लावली होती. प्राईम ऑरेंज आपण लावला होता, परंतु ड्रीम येलो लावत असताना आपल्याला त्याचं यील्ड जे आहे आणि त्याच्यातला काटकपणा किंवा प्रतिकारक क्षमता जी असते एखाद्या ह्याची, कारण तो चांगली वाटल्यामुळं आपण यावेळेस आपल्याला प्राईम लावून चालणार नव्हतं, कारण कलकत्ता सेगमेंट आहे तो. त्याची लागवड आपण जूनला नक्कीच करू शकतो. परंतु या ह्याच्यामध्ये जरी फुल बारकं राहिलं तरी ह्याचं फुल मोठं आहे आणि त्यातून थोडी साईज आपल्याला जरी कमी मिळाली तरी हे कव्हर होऊ शकतं. म्हणून आपण खरं तर ड्रीम येलो या व्हरायटीची निवड केली ऑर्डरच्या. आणि आपल्याला याचा अनुभव होताच. पहिल्या पूर्वी 2-3 प्लॉट आपण याचे घेतल्यामुळं चांगल्या पद्धतीचं, म्हणजे आपण 1.25 एकरामध्ये 1-1 टनाची तोडे आपण केलेले आहेत. आपलं म्हणणं होतं, की 1 टनाचा जरी प्रत्येक
तोडा आपला झाला. म्हणजे साधारण एकर आपलं हे क्षेत्र आहे आणि संख्या पण 12,000 आहे. तर आपलं 1 टनानं जरी हा प्लॉट चालला तरी आपल्याला ते परवडणार आहे. म्हणून आपण खरं तर आपल्याला ती लक्षणं ओळखू आली की हाच आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये प्लॉटच टाकायचा असेल तर तो ड्रीम मेलोच टाकायचा. कारण त्याच्यामध्ये असणारा जो स्ट्रॉंगपणा आहे, जो काटकपणा आहे, तर तो खूप चांगला पद्धतीनं वाटला. आणि म्हणून आणि थोडंसं या पिरियडमध्ये कसं असतं, थोडंसं कोरडं वातावरण असतं. त्याच्यामुळं जास्तीचं काम जरी आपण करून त्याला अजून परत आकार आणू शकतो अशा पद्धतीचं. कारण पावसाळी वातावरणामध्ये जर सातत्यानं पाऊस, आभाळ वगैरे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जर प्लॉट चांगले डेव्हलप असते, तर या कोरड्या वातावरणामध्ये निश्चितपणानं चयापचय क्रिया असेल, अन्न निर्मितीची क्रिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी सूर्यप्रकाशाच्या जीवावर हे झाड करत असतं. आणि मग ते स्वच्छ सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं ही व्हरायटी डेव्हलप होईल. जो येणारा ताण आहे टेम्परेचरचा, तो मात्र आपल्याला आपल्या नियोजनातनंच कमी करावा लागणार होता. ती कुठली जरी व्हरायटी लावली तरी तर ते सगळं जमवून आणलंय आणि खूप चांगलं प्लॉट सुंदररित्या डेव्हलप होताना मला दिसतोय. खरं तर उन्हाळ्याचा हा हंगाम आहे. उन्हाळ्यामध्ये चॅलेंजिंग काय हे आपण बोललोच आता, की हाय टेम्परेचर हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. त्यात आपलं पुन्हा डबल पीक आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी बोललो. याचं नियोजन कसं केलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता डोंबिवलीमध्ये पूर्वीच सगळी भरणी केली होती तुम्ही खरबुजाच्या वेळेला असं तुम्ही मला सांगितलं. आत्ता हे इथपर्यंत प्लॉट येत असताना याला बालाजीनं काय पद्धतीची काळजी घेतली? एक तर टेम्परेचरला प्लॉट बळी पडू नये, टेम्परेचरच्या नावाखाली येणारे रोग प्लॉटवर येऊ नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं अजिबात ती वीक राहू नयेत. यासाठी बालाजीचं कशा पद्धतीचं नियोजन होतं? खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे काही लोक नियोजन फुगवून सांगतात, पण मला ते रियालिटी मांडायची पहिल्यापासूनच आवड आहे. कारण येणाऱ्या पिढीला आश्वासक असं चित्र आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि ज्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या उगाचच आपण लादणं योग्य नाही. एकही ग्रॅम लिक्विड खताचा डोस मी आजपर्यंत दिलेला नाहीये. खरं तर आश्चर्य तुम्हाला नक्कीच वाटेल. ह्या गोष्टी अनेकांना मी सांगत असतो की आपण जो दिलेला जो सेंद्रिय खताचा डोस आहे, त्याच्यामध्ये लेंडी पावडर आपण वापरतो, आपला जो काय शेणखत असेल, तर याचे रिझल्ट यायला आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आमचं 60 दिवसाचं फक्त खरबुजाचं पीक झालेलं आहे. 60 दिवसामध्ये त्याचा फार तर 30% यूज झालेला असेल जमिनीमध्ये. आता त्याचं फॉर्म्युलेशन जे आहे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलेलं असतंय. आणि त्याच्यामध्ये आपण बेसल डोस म्हणून जे आपला सल्फेट फॉर्ममधली जी खतं दिली आहेत, तर त्याचं पण तसंच आहे. म्हणजे त्याच्या ज्या गोळ्या असतात त्या लगे विरघळत नाहीत. ते काय लिक्विड खत नाहीये लगे ते व्हायला. तर ह्याचा रिझल्ट मला 3-4 महिने चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. ह्याच्यावर माझा ट्रस्ट असल्यामुळं मी खरं तर गडबड गोंधळ न करता एकही आळवणी म्हणजे मी कधीच खोटं बोलत नाही या सगळ्या बाबतीत. एकही आळवणी मी केलेली नाही याला. एकही ग्रॅम लिक्विडचा डोस दिलेला नाहीये. माझ्या पहिल्या पिकाला जी मी म्हणून जे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा चांगला उत्तम रिझल्ट जो आहे तो आज मला दिसतोय. याच्यासाठी पाणी नियोजन खूप महत्वाचं मी ठेवलंय. चांगल्या पद्धतीचं पाणी मी देतोय, कारण ते फॉर्म्युलेशन जमिनीमध्ये जे होणं गरजेचं आहे. माझा खत ओला झाला पाहिजे, त्याच्यामध्ये त्या गोळ्या विरघळल्या पाहिजे आणि त्याच्यातून मिळणारा जो रस आहे तो माझ्या सगळ्या मुळ्यांच्या आसपास मला तो सगळा डिवाइड झाला पाहिजे आणि तो चांगल्या पद्धतीने आपटे करता आला पाहिजे. वरून किती खर्च केला किंवा तुम्ही किती दिलं याच्यापेक्षा जे आहे, हे शास्त्र आहे की मातीला जेवढं जास्तीत जास्त तुम्ही रासायनिक खताच्या संपर्कात आणाल तेवढं तुमच्या मातीचा दर्जा हा घटत जातो आणि मग आपटेक थांबायला चालू होतं, मुळ्यावर गाठी व्हायला चालू होतात, मुळ्यामध्ये काळपटपणा यायला लागतो आणि जो नैसर्गिक स्रोत आहे तो बिघडतो. तर माझं कायम 8 तास असतो की आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी लिक्विड खतं गेली पाहिजे. गरज असेल तर आपण ती नक्कीच दिली पाहिजे, परंतु त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. आणि आता तर असं झालंय की मला ती द्यायची गरज जवळजवळ पडत नाही, कारण तेवढ्या पद्धतीनं आपण सेंद्रिय ह्याच्यावर काम केलेलं जे रिझल्ट जे आहेत, कारण कसं होतंय, आपण अनेक जर गोष्टी करायला गेलो चांगलं पीक येईल म्हणून, तर त्याचे चांगले रिझल्ट येण्याऐवजी वाईट का होतात, तर जमिनीचा मुळात तर मातीचा जो pH असतो, ज्या pH मध्ये मुळ्यांचं काम चांगलं चालू शकतं, तर ते बिघडतं. कारण आपण ते सगळं बुडांच्या सानिध्यात ते सगळं लिक्विड जातं आणि मग सगळी बाकीची जी माती असते ती आपण बाजूला करून जी माती घेतलेली आहे पिकासाठी, तर तीच मातीचा जर pH एकदा खराब झाला तर आपण तो पुन्हा नाही बदलू शकत. आणि कुठल्याही म्हणजे आता एक तर पाण्याचे pH खराब झालेले आहेत, परत मातीचा जर pH खराब झाला आणि या सगळ्या जर गोष्टी अशा हे झाल्या तर पिकं मग तेवढ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ देत नाहीत. म्हणून मातीचा सुद्धा नॅचरलपणा, आता आपण बघतोय की आपल्याला शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, आपल्याला जसं गरज आहे तसं पिकांना सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी न देता एक चांगलं तुम्ही जर त्याला सेंद्रिय ह्याच्यामधली खतं दिली चांगल्या पद्धतीने, म्हणजे आपली शेणखतं असतील, लेंडी पावडर सारखी खतं असतील, ते सुरुवातीला जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं भरली, ती 2 पिकाला पुरतील एवढी जर सुरुवातीलाच भरली. सल्फेट फॉर्म हा मातीच्या 10% क्षेत्राशी फक्त आपल्या संपर्क येतो, म्हणून सल्फेट फॉर्म
सुद्धा म्हणजे आपण ज्याला 52 कशी सोनं म्हणतो तसं ते जो काळ होता ज्या काळामध्ये त्याचं संशोधन झालंय तो चांगला फॉर्म आहे. त्याचे काय ग्रेड आहेत त्या आम्ही आवर्जून वापरतो. त्याच्यामध्ये महादनसारखं जे हे आहे त्याचं 924 सारखी जी ग्रेड आहे त्याचा आपण आवर्जून त्याचा वापर करत असतो, कारण त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. त्याचं जे हे करताना जे फॉर्म्युलेशन जमवलंय त्यांनी ते अफलातून आहे, त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेत. अनेक शेतकरी बांधवांना आपण सांगत असतो. म्हणजे याच्या मग आपला बाकी उद्देश नाही, पण तो हे गेलं पाहिजे बरोबर. शेतकऱ्यापर्यंत. आणि मग 10-10 हजाराच्या लिक्विडच्या बॅग घेऊन सोडण्यापेक्षा हे सगळं जर आपण सुरुवातीला केलं आणि आताताईपणा न करता अतिरेकी हे न करता जर आपण हे केलं तर खूप चांगली पिकं येतात. आणि ते मला सातत्यानं मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडत आलोय. ह्याच पद्धतीनं आपण शेती करतो आणि त्याच्यामुळं मातीतला जो भुसभुशीतपणा आहे, जेवढी तुमची रानाची वावरी जास्त तेवढ्या लांबपर्यंत मुळ्या जाऊन स्वतःचा अनन्य गोळा करण्याचं काम त्या करत असतात. आणि त्या वर झाडाला जसजसं लांबून त्या गोळा करून देतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही जैविक म्हणून तुम्ही अनेक आपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस बेसल डोस देतो त्याच्यामध्ये आपण मायक्रोरायझा देतो. मायक्रोरायझा हे खूप दर्जेदार असं बायोलॉजिकल आपले हे आहे. त्याच्यातून मुळ्यांचा विकास जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं 10-10 पट मुळ्यांची संख्या वाढवण्याचं काम ते मातीमध्ये सहज करू शकतं. तर अशा सगळ्या ह्याचा वापर आपण करतो आणि मग त्याचे रिझल्ट दिसायला लागतात आपल्याला. त्यामुळे जास्त खर्चिक पण शेती करायची गरज नाही आणि पिकावर पण तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिसायला लागतात. त्यामुळं हे शास्त्र जर जाणून घेतलं, खरं तर मातीच्या सहवासात जेवढे जास्त वेळ तुम्ही द्याल त्यावेळेस ते मातीचा जो स्वभाव आहे तो तुम्हाला अपील व्हायला चालू पटकन होतो. कळतोय अशी भावना तर होते. तसं झालंय, म्हणजे आपण ते तसं करतच आलोय आणि तसंच केलं पाहिजे. आताच्या आपली पहिली पिढी तशीच होती, एकरूप होती. आपण थोडंसं काय होतं, जास्त व्यावहारिकपणा आणला शेतीमध्ये. त्याचे हे तोटे आहेत की आपल्याला वाटतं की हे सगळं करूनच उत्पादन येतं, तसं नाही. ते मूळ गोष्ट जपून पण खरं तर ती गोष्ट साधता येऊ शकते. आता खरं तर पुढं ह्या गोष्टीवर यायचं आहे. मी बोलता बोलता फक्त ते एक गोष्ट राहिली, तेवढं एक प्रश्न तेवढं त्याचे उत्तर द्या जात की ह्याचे अंतर कसं केलंय, म्हणजे आडवं कसं केलंय पुन्हा 2 रोपांमधलं एक. आणि त्या पुढे जोडून प्रश्न असा आहे की हा उन्हाळ्यातला हंगाम काय डोळ्यापुढे चित्र धरून तुम्ही केले. कारण मगाशी बोलता बोलता तुम्ही मला सांगितलं की यंदा देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठा होणार आहे. कारण राजकीय वातावरण त्या पाठीमागे आहेच, परंतु रामाच्या नावाने एक मोठं जल्लोषाचं वातावरण हे आहे. तर ते काय आहे तो विषय, म्हणजे राजकीय लोक कसा काही गोष्टींचा फायदा घेतात तसं शेतकऱ्यांनी देखील तो राजकारणाचा कसा फायदा घेतला पाहिजे, तो काय विषय आहे? तर हे जे आपलं खरबूजचे जे बेड होते त्याचं अंतर आपलं जे आहे ते 5.5 बाय 1.25 आपण त्याची लागवड केली होती. आता हे 5.5 फुटाचं अंतर आहे आपलं 2 ओळीमधलं आणि आपण 1.25 फुटावर 2 रोपाची लागवड केलेली आहे. म्हणजे जिथं आपले 6,000 खरबुजाच्या रोपाचं प्लांटेशन झालं होतं, अगदी त्याच्या समोरासमोर आपण रोप लावून खरं तर हे जिगजॅग लावायला नको आहे आता, कारण आपण इथं बघू शकतोय बरं का, ही जी जागा राहिली त्यानं एअर व्हेंटिलेशन चालतंय. जर समजा मी हे झाड इथं ते झाड तिथं लावलं तर ह्या कुड तयार झाला असता किंवा एक भिंत तयार झाली असती ज्याच्यातून हवा पास झाली नसते आणि मग त्याची गर्दी जाणवायला लागली असते. आता ह्या 2 समोरासमोर घेतल्यामुळं, हे 2 समोर घेतल्यामुळं याला जे बॉक्स तयार झालेत, म्हणजे हवा पास होणं करणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. आदर्श लागवड आपल्या हिशोबानं ही आहे ह्या दिवसाच्या मानानं. आणि आता आपला प्लॉट चालू होतोय. आता ह्याच्या मागेही आपण एक चांगला उद्देश ठेवलाय. रामनवमीला आपला या प्लॉटचा हार्वेस्टिंग करायचं, तोडा करायचा असं एक आपलं नियोजन होतं सुरुवातीपासूनच. आणि प्रतिकूल वातावरण असून सुद्धा आपण तो इव्हेंट जो आहे, म्हणजे आता इव्हेंट म्हणलं तर तुम्ही मला म्हणणार की इव्हेंट का बोलला तुम्ही, तर रामनवमी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये इव्हेंट झालाय. म्हणजे आपल्याकडे पूर्वी रामनवमी हा फक्त श्रद्धेपुरता देव मंदिरात वगैरे आपण साजरा करायचो. सगळं झालंय तसं. हा, अलीकडे काय झालंय थोडंसं याचं पण उदात्तीकरण होताना दिसतंय किंवा या गोष्टी कुठंतरी राजकारण समाजकारणाच्या दृष्टीनं जोडल्या गेलेल्या आहेत. पूर्वी आम्हाला रामनवमीला जुलूस काय आम्ही बघितले नाहीत, कधी मिरवणुका बघितल्या नाहीत, पण आता काय होतंय, साधारण रामनवमीला बरेच मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत आणि आपल्याला चांगलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी होत असलेल्या चांगल्या आहेत, कारण शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यामुळं एक मोठी संधी उपलब्ध होते. आणि बदलत्या काळात या गोष्टीवर माझं लक्ष असतं की जर समजा फुलंच लावायचे तर ती मग कधी कधी आपल्याला संधी निर्माण होऊ शकते. तर असं टपून राहावं लागतं शेतकऱ्यांनी, नाहीतर जगायचं सोपं नाही आपल्याला. पण आपल्या मालाच्या संध्या कुठं आहेत
या सुद्धा समजल्या पाहिजे. तसं मी रामनवमीला टार्गेट केलं होतं सुरुवातीपासून की आपली फुलं रामनवमीला बाजारात दाखल झाली पाहिजे. आणि पहिला तोडा जो जबरदस्त असा तोडा आहे, मोठ्या फुलांचा जबरदस्त असा आकर्षक असा सगळा तोडा माझा रामनवमीला त्याच्या आदल्या दिवशी मार्केटला माझा माल असावा अशा हिशोबाने मी नियोजन केले. आणि आपण बघतोय आता की चांगल्या पद्धतीनं काळ्या उमललेल्या दिसत आहेत. पहिला तोडा आपला नक्कीच पालवण रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आपण त्याचा तोडा करतोय. खरं तर व्यापाऱ्यांशी कायम टचमध्ये असता तुम्ही. जसं व्हरायटी निवडताना तुम्ही मगाशी सांगितलं की ड्रीम येलो नावाची व्हरायटी निवडली. आणि ड्रीम येलोच का, तर या ड्रीम येलोचं वैशिष्ट्य आहे की ती उन्हाळ्यात देखील प्रचंड ताकदीची व्हरायटी आहे. त्याचं उन्हाळ्यात ही त्या मुळात झाडाचीच जी काय म्हणतात रोगप्रतिकारक क्षमता आहे ती खूप चांगली आहे, टिकवण क्षमता खूप चांगली आहे. उंची, वाढ, फुटवा आणि कॉम्पॅक्ट साईजचं फुल हे खरं तर ड्रीम येलोचं वैशिष्ट्य आहे, जे मी अनेक शेतकऱ्यांसोबत बोलताना खरं त्यांच्याकडून ऐकले. हे सगळं घेऊन पुढे जात असताना तुमचा जसा व्हरायटी निवडण्याकडे बारीक लक्ष असतं, तसं उद्या व्यापाराकडे आणि मार्केटकडे तुमचं तेवढंच लक्ष असतं. व्यापाऱ्यांशी चर्चा होते. आज जवळपास 100 रुपयाच्या आसपासचा दर आहे. बालाईचा हा संपूर्ण प्लॉट काय रुपयांच्या दरामध्ये सापडेल असा बालाईला अंदाज आहे. आणि साधारण मगाशी धरलेलं जी किलोचं एक झाड होतं त्याच्या अंदाजे बालाजी किती पैसे करेल इथे या खर्चामध्ये? खरं तर मला आउटपुट भेटत आहेत आता सध्या. कारण सकाळी 6-7लाच मला व्यापाऱ्यांचा फोन येतो सौदे झाल्यानंतर की साहेब आज एवढ्यानं माल जातोय आणि तुम्ही थोडं प्लॉटकडे लक्ष द्या. तर माझं खूप चांगलं लक्ष तर असतंच, पण मी थोडंसं एक्स्ट्रा लक्ष पण देतोय आता. कारण पुढं जे संधी दिसते मला, कारण काय झालंय महाराष्ट्रामध्ये पाण्याचा आता खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सगळीकडे. जी आहेत तीच पिकं कशी वाचवायची याच्याकडे शेतकरी आता सध्या थोडंसं बघतायत. नवीन लागवडी तर थांबलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, उन्हाळा हे प्लॉट पाहिजे तसे डेव्हलप होत नाहीत असं शेतकऱ्यांचं बऱ्याच म्हणणं आहे. त्याच्यामुळं लागवडी तर एकतर वर्ष या फुलशेतीमध्ये तेजी पण तेवढीच आली यावर्षी आणि मोठ्या प्रमाणात मंदी पण यावर्षी दिसली. या लाटा ज्या आहेत या लाटांचा परिणाम असा झाला की या लाटा एवढ्या प्रभावी होत्या की त्याच्यामुळं लागवडीवर निश्चितपणानं परिणाम झालाय. आणि मग आता पाडवा झाल्यानंतर जवळजवळ 70% प्लॉट हे पाडव्याचं करून शेवटचा तोडा काढायचे अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मानसिकता आहे. अशा पद्धतीचं जे मत आहे ते मला व्यापाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी चांगल्या पद्धतीनं प्लॉटवर लक्ष दिलंय. आणि खरं तर आपल्याला माहिती आहे की आपण 10-12 टन माल जर काढण्यात सहजासहजी आपण 12 टन माल काढू, कारण ह्याच्यापूर्वी आपण विक्रमी तोडे घेतलेले आहेत. आता हे तर मला सीझनपेक्षा सुद्धा ह्याचा जो लुक आहे, ते काळ्यांची संख्या, ते फुटवे वगैरे, तर आपण 6,000 रोपात सुद्धा बऱ्यापैकी हायेस्ट अवरेज काढलंय. तर आज आपल्याला 10-12 टनाचं तर उत्पादन हे निश्चितपणानं निघेल. आणि आपण अवकाळी पाऊस असतील किंवा ह्याच्यामुळं नियोजन अजून सुद्धा खूप चांगलं नियोजन करण्याचं आपल्या डोक्यात आहे. आपलं आता पालवण झाल्यानंतर आपण ते फाउंडेशन वगैरे करतोय, कारण या दिवसामध्ये फाउंडेशन करावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण पिकाकडे बघून जे बॉक्स आज तयार झाले, तर हे उद्या जर समजा वाऱ्यात पाऊस झाला तर हे झोपू शकतं, सगळं पडू शकतं. तर एवढे दर असताना आपण ही रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून आपण खरं तर आता ते बॉक्स बांधण्याचं काम हाती घेतोय लवकरच. दराचं खूप आश्वासक चित्र पुढे दिसतंय, कारण जून-जुलैपर्यंत अक्षरशः म्हणजे झेंडू चांगल्या पद्धतीनं भाव खाईल अशी सगळीच परिस्थिती पुढे आहे. कदाचित हा ट्रेंड अजून बरेच दिवस चालू शकतो. तर मला त्याच्यातल्या गोष्टी थोड्याफार तरी कळायला लागल्यात बऱ्यापैकी आता की कशी शेतीत मंदी कशी येत असते आणि तेजी कशी निर्माण होत असते. तर त्याच्या हिशोबानं जर बघितलं तर इथून पुढचे 3-4 महिने हे झेंडू पिकासाठी खूप चांगले दर देणारे असतील. याच्यातले जे काही दिवस आहेत तर ते विक्रमी दराचे असतील. आपल्याला माहिती आहे की म्हणजे गेल्या वेळेस आपण रामनवमीला 140 रुपये किलोनं झेंडू गेलेला आहे. कदाचित या रामनवमीला सुद्धा म्हणजे लोकार्पण सोहळा राम मंदिराचा झाला त्या दिवशी 140चे दर होते. योगायोगानं 140ला दर ह्याला पण जातील रामनवमीला, कारण 110चा दर आजचा आहे. आजच माझं बोलणं झालं. तर दर खूप चांगले जर भेटले आपल्याला 50-60 रुपयाने जरी भेटले तरी 5-6 लाख रुपयाचं गणित आपण साधवू शकतो. 5 लाख सेकंड बेडवरचं उत्पादन हे खूप मोठं उत्पादन आहे. आपण सहजासहजी तेवढं धरलंय, त्याच्यापेक्षा जरी कमी झालं तरी आपला काय खर्च फार मोठा नाहीये. त्याच्यामुळं निश्चितपणानं 4-5 लाखाचं उत्पादन तरी आपल्याला येऊ शकतं. कदाचित याच्यामध्ये ब्रेकिंग न्यूज सुद्धा मला देता येईल. एवढं चांगलं उत्पादन, एवढं हायेस्ट उत्पादनाचे, म्हणजे माझं अवरेज तर कमी निघणार नाही याच्याबद्दल, निघेल याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही की मी रेकॉर्ड ब्रेक याच्यामध्ये तोडे माझे होणार आहेत. कारण मी तर तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच अपडेट माझ्या कॅरेट लावल्यानंतर मी त्याचे व्हिडिओ करून टाकत असतो. म्हणजे असं हवेत गोळीबार आपण कधीच करत नाही. तर हे सगळं मी दाखवणार आहे. म्हणजे का दाखवणार आहे,
माझ्या तरुण शेतकऱ्यांना मला दाखवायचं आहे की उगा प्रेम करत नव्हते आपली लोक. या शेतीला एवढं जपलंय म्हणजे सालं काढली पण तुमच्यासाठी एकर 2 एकर रानं ठेवली ती पहिल्या पिढीनं. ते उगाच नाहीये, ते आपल्याला समजावून आपल्या लोकांना सांगावं लागणार आहे. आपली पोरं जी सरसगट कामासाठी वेठबिगारासारखी या उद्योगपतींच्या दारात जाऊन बसतायत, तर ते चित्र मला बघायचं नाहीये. तुम्ही आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन एक मोठ्या निष्ठेनं या मातीमध्ये कष्ट केलं पाहिजे. हा उद्देश आहे माझा. म्हणजे मला सोशल मीडियावर मी अनेक लोकं बघितली, की ज्या लोकांना फक्त थोडंसं चित्र तयार करून लगेच कमर्शियल गोष्टी करायच्या असतात. परंतु ना मला काय गोष्टी साधायच्या आहेत त्या नाही काय. पण या येणाऱ्या माझ्या जी काय सहकारी मित्र आहेत आमचे, तर त्यांना मला दाखवायचं आहे, की बाबा हा जो शेतीचा विषय आहे, तर तो आपण नक्की समजून घ्या. याच्यामध्ये खूप मोठा अर्थकारण तर आहेच, परंतु एक संस्कृती आहे आपली, आपला एक ठेवा आहे आणि तिची सेवा करायला मिळते आपल्याला. कारण एखाद्या उद्योगपतीच्या 7 मजली बिल्डिंग झाल्या म्हणून त्याच्यामध्ये आपलं काय भलं आहे किंवा आपल्या पगारी व्यतिरिक्त आपलं त्याच्यामध्ये काय नाही. पण हे तुम्ही पिढ्यानपिढ्याची श्रीमंती तुम्ही इथं निर्माण करत असता, ज्याच्या पाऊलवाटा जी तुमची मुलं आहेत, तुमचं नातू आहेत, हे सगळी त्या पाऊलवाटेवरनं चालून एक सुखी समाधानी जीवन जगण्याचा हा गुरुमंत्र आपल्याला दिला आहे आपल्या अनेक पिढ्यांनी. तो आपल्याला जपायचा आहे आणि म्हणून खरं तर मी हे कधीच उत्पादन मी ना कधी फुगवून सांगतो, ना मी कुठली प्रॅक्टिस चुकीची सांगतो. या सगळ्या गोष्टी प्युरिटीनं लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आणि आपली नवीन पिढी उमेदीनं, कष्ट करण्याच्या तयारीनं, जिद्दीनं शेतीमध्ये आली पाहिजे आणि त्याच्यासाठी वारंवार मी तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या अपडेट देत असता. मी सुद्धा तुमच्या माझे स्वतःचे व्हिडिओ जेवढे चांगल्या ह्यानं करत नाही, तेवढे व्हिडिओ मला तुमच्यासोबत करण्यामध्ये आनंद वाटतो, की चांगल्या लोकांपर्यंत, गरजवंत जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या घरातलं 18-20 दारिद्र्य बघतच बारकीची मोठी झालेली माणसं आहे आपण. मला काय गोष्टी एवढ्या फेल होतात. मी व्हिडिओ टाकतो, काय माझ्या पोस्ट असतात, की त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला नुकसान झालं तर माझ्या मनातल्या भावना मी वर व्यक्त करत असतो आणि खाली ते व्हिडिओ मी टाकून माझं जरी बरं चाललं असलं तरी माझा जो शेतकरी आहे, जोपर्यंत आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये चांगले दिवस येत नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या यशाचा डोंगरा पिटण्यात काही अर्थ नसतो. म्हणून आपल्या ह्या पोरांना सगळी प्रॅक्टिस कळली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीतलं मर्म कळलं पाहिजे. म्हणून खरं तर आपण हे पिकवण्यापासून विकण्यापर्यंत आणि संधीपासून मंदीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण मांडत असतो. आणि तुमचं खरं तर आभार व्यक्त करायचं आहे, कारण तुम्ही बघून म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीच्या अपडेट बघितल्यानंतर लगेच मला फोन करता आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. म्हणून खरं तर वेळात वेळ काढून आता तुमचं मी बघतोय, की प्रचारात तुम्ही एवढं व्यस्त आहे, की आम्हाला वेळ शेतकऱ्यांना देताय. म्हणजे तुम्ही राजकारणी लोकांच्या गराड्यातच दिसताय आम्हाला. तरी पण त्यातून एखादा फोन मला येतो, की आपल्याला ते ह्याचं नियोजन आपल्याला सांगायचं आहे लोकांना. ग्रेट गोष्टी आहेत, कारण तुम्ही ते समाजभान जपताय आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते खरंच खूप गंमत अशी आहे, की ते जे ठरलंय म्हणजे ह्याच्या अगोदर 10 व्हिडिओ झालेत आपलं आणि त्या 10 व्हिडिओमध्ये जे दोघांचं ठरलंय, की ह्या क्षेत्राची नकारात्मकता संपवायची. काय पण करून शेती हे आमच्या बापजाद्यांचं भविष्य होतं, आमचं भविष्य आणि आमच्या उद्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आहे. या मातीनं कुणालाच इतिहासात दगा दिला नाही. ही माती आज वर्तमानात कुणाला दगा देत नाही, ही माती भविष्यात कुणाला दगा देणार नाही. तुम्ही म्हणाल तसं उद्योगपती फसवे उद्योग करतील, पण शेती माझी कधी कुणाला फसवणार नाही. ही भावना तुमच्याही माझ्याही आणि ह्या दोघांच्या भावनेतूनच खरं तर या पद्धतीनं आपण सातत्यानं जातोय. खरं तर तुम्ही म्हणाला तसं खरंच लोकसभांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांच्या अपडेट घेणं, हे राजकीय लोकांचा जो गोंधळ आहे सगळा तो दाखवत राहणं हे चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये माझं कायम भान आहे, की माझा महाराष्ट्र माझा हा शेतकऱ्यांचा आहे आणि मी सगळ्यात जास्त इथं शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. उद्या जेव्हा ह्या निवडणुका लोकसभेच्या संपतील, पुन्हा एकदा मी माझी गाडी खरं तर शेतीच्या दिशेनं वळवलेली असेल आणि ती दाखवायची आहे. आणि मुळात आपल्या सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे, जे तुम्ही मगाशी अतिशय सुंदर वाक्य म्हणला, की जगाचं काहीतरी होऊ दे आणि माझं भलं चाललंय ह्या गोष्टीपेक्षा त्यात शेवटच्या टोकामधल्या शेतकऱ्याचं दुःख सुद्धा मला माझं दुःख वाटते. ही भावनाच मुळात तर शेती क्षेत्रातलं सौंदर्य दाखवणारी भावना आहे आणि या शेतीमधल्या गमती जमती खरं तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे दाखवणार आहोत. आज बालाजीसोबत हा उन्हाळ्यामधला त्यांनी लावलेला ड्रीम येलो नावाच्या आर्डोशीड्स कंपनीच्या झेंडूचा प्लॉट तुम्हाला दाखवला, जे अतिशय दणकट व्हरायटी आहे, चांगली व्हरायटी आहे, उंची वाढ फुटवा चांगला आहे. या हंगामात देखील रोगाला प्रतिकार क्षमता असणारी व्हरायटी आहे, ज्याची निवड बालाजीने करून प्लॉट आणलाय. उष्ट्या बेडवरचा प्लॉट आहे. इथं पूर्वीच खरबुजातून चांगल्या पैसा घेतलाय. आता झेंडूला चांगले दर आहेत, पुढे ते सातत्यानं टिकून राहणार आहेत. शेती क्षेत्रामधलं कौशल्य म्हणून त्यांनी हंगाम निवडताना रामनवमीच्या हंगामाची निवड करून त्या ठिकाणी ही प्लॅनिंग केले. अशा बहुतांश सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्या बंपर उत्पादन देणाराच हा प्लॉट असणार आहे. आणि निश्चितपणे तुम्हाला मी आज सांगून ठेवतोय, की या प्लॉटच्या निर्मितीची आणि सुरुवातीची गोष्ट मी सांगितली. या प्लॉटचा उत्तरार्धात आणि यशाची गोष्ट देखील महाराष्ट्र माझ्यावर आपण निश्चितपणानं अशाच पद्धतीनं प्लॉटमध्ये बसून करणार आहोत. तोपर्यंत तरी
तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये जर पाण्याची उपलब्धता असेल, तुमची क्षमता असेल, शेतीमधलं नियोजन असेल, मातीची गोष्ट कळाली असेल आणि बालाजी म्हणतो तसा पिकापेक्षा मातीवरची त्याची जी निष्ठा आहे तशी जर तुमची निष्ठा असेल, तर निश्चितपणाने तुम्ही देखील अशा पद्धतीने झेंडू पिकाची लागवड करू शकता. जे पीक एका बाजूला तुम्हाला उन्हाळ्यामधली संधी देते आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या मातीचं पोषण वाढवणारं पीक आहे, ज्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं चांगला नफा त्या ठिकाणी कमवू शकता. तूर्तास तरी आजच्या व्हिडिओमध्ये थांबतोय. या भागाचा उत्तरार्ध होणार आहे. चांगल्या पद्धतीनं उष्ट्या बेडावर देखील झेंडूची लागवड करत लाखो रुपयांच्या प्लॉटचं नियोजन बालाजीनं केलंय आणि माझा बालाजीसोबतचा अनुभव असा आहे की बालाजीचा आतापर्यंत जी गोष्ट व्हिडिओमध्ये बोललोय त्यापेक्षा जास्त झाले, ती कमी निश्चितपणाने झाली नाही. त्यामुळे तुमच्यासोबत बोलत असताना मला हा धोका नाही की त्याच्या आईला काहीतरी आता मोठेपणा बोलून जातो काही पुन्हा गणतंय काय की, तर तो निश्चितपणानं नाही. पुन्हा एकदा तुमचं खूप कौतुक. या झेंडू पिकाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला बालाजीच्या फेसबुक पेजला दिसतील. तुम्ही फेसबुकला जाऊन बालाजी लोहकरे नावाच्या पेजला फॉलो करून ठेवा. तिथे वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा, शेती या संदर्भातलं बरंच काम हळूहळू मला वाटतं ते पेज शेतीचं विद्यापीठ होणार आहे, जिथं अनेक लोक खरं तर मी कधी कुणा प्रतिक्रिया वाचत बसत नाही, पण तुमच्या व्हिडिओच्या खालच्या प्रतिक्रियांमधून देखील काही अभ्यास होत असतोय. इतकं चांगल्या पद्धतीने ते पेज आहे, तर त्या पेजला देखील निश्चितपणानं फॉलो करा. बालाजीचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला जावा. मी आणि बालाजी लवकरच एक नवीन काही सरप्राईज तुम्हाला घेऊन येतो, ज्यामध्ये आम्ही शेती क्षेत्रातल्या संदर्भातल्या छोटे छोटे अपडेट देखील तुम्हाला देत राहणार आहोत. ते लवकरच येईल, त्याची काय आज घोषणा करत नाही, परंतु शेतीमधली नकारात्मकता मात्र संपवू आणि त्याच वेळेला शांत बसू हे मात्र नक्की आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.